अखेर नीटचा पेपर फुटला तरी कसा? NTA काय झोपी गेलेलं का? विद्यार्थ्यांच्या भविष्याची अशा पद्धतीने खेळलं गेलं. परंतु या पेपर फुटीमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणाचं काय कनेक्शन? पेपर फुटण्याची सुरुवात कुठून झाली? समोर येणाऱ्या काळात आता विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने या गोष्टीला समोर जावं लागणार? पेपर होणार की नाही होणार, या सर्व गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मी गणेश, आपण बघताय गणेश बोलतोय. मित्रांनो, सर्वप्रथमतः नीट ही देशातली सर्वात मोठी परीक्षा मानली जाते. महाराष्ट्रामध्ये जवळपास हजारो लाखो विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतात. त्यानंतर त्यांचं भवितव्य ठरतं. पण विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत असं खेळलं गेलं. पेपर हा फुटला, तो फुटला नाशिकमधनं हरियाणाचं कनेक्शन होतं. नाशिकमधून काही सर लोक असतील किंवा काही जे लोक असतील त्यांना अटकही करण्यात आली. त्यानंतर तो पेपर हरियाणाला गेला, हरियाणामध्येही फुटला. हे समजताच तो पेपर फुटला असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतरनं परीक्षा आहे ती कॅन्सल करण्यात आली. परंतु आता यावर जो काही पेपर आहे तो पेपर तो होणार आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचा होणार आहे. परंतु त्यांना नवीन हॉल तिकीट मिळणार आहे. ज्या पद्धतीने त्यांची फीस वगैरे आकारली होती ते तसंच राहणार आहे. त्यानंतरनं त्यांचा पेपर जो आहे तो घेण्यात येणार आहे. यामध्ये पेपर ऑनलाईन होऊ शकतो की ऑफलाईन होऊ शकतो, या संदर्भात आणखीन काय अपडेट आलेलं नाही आहे. NTA सांगितलं आहे की जर पेपर ऑनलाईन होणार असेल किंवा ऑफलाईन असेल तर आम्ही तुम्हाला सांगू, तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. यामध्ये लातूरमधूनही खूप मोठे प्रकरण समोर येत आहेत. लातूरचं कनेक्शन देखील आहे असं सांगितलं जातं आहे. परंतु नीटसारखा पेपर फुटतोय, सरकार काय झोपी गेलं आहे का? NTA एवढ्या मोठ्या प्रमाणात फीस घेते, NTAला ह्या सगळ्या गोष्टी रोखता नाही आल्या का? अखेर का रात्रंदिवस जागून अभ्यास केलेल्या त्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्या भविष्याचं काय? मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.